स्वप्नील खोपकर आणि त्यांची सर्व आयोजन कमिटी, या कमिटीला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आल्यात. आमचे तळवलीचे समीर मालकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आल्या शुभेच्छा. युट्यूबच्या माध्यमातून ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. तुमचे देखील खूप खूप आभार समीर मालकर. विनंती असेल आपल्याला वेळात वेळ काढून आपण देखील या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा आस्वाद आपण देखील इथे येऊनच घ्या. परंतु वळूयात मॅच कडे. ऑन स्ट्राइक नरेश ठोंबरे. सचिनचा नेक्स्ट बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केला. फिल्डर आहे आता डीप मध्ये. अविनाश मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. पहिल्या बॉल वरती ज्या झोन मध्ये आला चौकार, त्या झोन मध्ये लावला फिल्डर आणि आता आली विकेट. विकेट आली आहे 5 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती बाळू कोंडिलकर. बाळूला आपण घ्या. विनंती करेन मी मोरबे टीमला. 12 धावा लागल्यात धाव फलकावरती. अभि आणि सुनील ठोंबरे ही जोडी आपण पाहतोय, जे सलामीला आलेले. सलामीवर दोन्ही खेळाडू मैदानामध्ये अगदी सेफ. एकही विकेट नाहीये. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज प्रयत्न त्याने चांगला केला. 4 चेंडू चांगले खेळले, परंतु 2 मोठे फटके आणि त्या 2 मोठ्या फटक्यांच्या सहाय्याने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 12 धावा. चांगली बॅटिंग सुनील ठोंबरे करतोय. अभिला देखील तशीच साथ द्यावी लागेल. दुसऱ्या एंडने आपण विचार केला तर प्रथमेश राणे नंतर धीरज राणे. धीरज राणे एक ऑलराऊंडर प्लेयर आपण पाहतोय. मोरबे टीमचा प्रमुख खेळाडू आहे आणि तो मात्र आता सेकंड स्पेल घेऊन आलाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती. एक विचार करत असेल मोरबे टीम की दुसऱ्या सत्रामध्ये नरेश ठोंबरेचं एक षटक असणार आणि त्या षटकामध्ये हाणामारी करणं इतकं सोपं नाही. त्यामुळे हातनोली टीम विरुद्ध जर विजय संपादन करायचा असेल तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रयत्न आपण पाहतोय मोरबे टीम करते. समीर राणे स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः कर्णधार आहेत या टीमचे. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय. डीप मध्ये कव्हर मध्ये आहे फिल्डर. सिंगल येईल या चेंडूवरती. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये थोडासा बदल. धावफलकावरती आपण विचार केला तर धावा लागल्यात 13 धावा. शांत सुरुवात आपण पाहतोय या मॅचची होती आहे. विकेटची गरज आहे. पंचांकडे अंपायर कडे बॉल द्यायचा आहे. फुल टॉस बॉल यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला. फिल्डर येतोय परंतु चेंडू मात्र सेफली लँड झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू सेफली लँड झाला. 1 बाउन्स फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धाव मात्र पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी. सुनील ठोंबरे जेवढे क्षमता या खेळाडूमध्ये आहे तेवढाच अनुभव देखील आहे. हा अनुभवी खेळाडू आहे. इतक्या सहसा ही मॅच सोडणार नाही, कारण त्यांना देखील माहिती आहे की मोरबे टीम मध्ये चांगले बॅट्समन आहेत. त्यांच्या विरोधामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर मोठ्यात मोठी धावसंख्या उभं करणं गरजेचं आहे. शफल झाला यावेळेस. ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सुनीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार.
21 धावा धावफलकावरती. दोन्ही सलामीचे खेळाडू मैदानामध्ये. प्रमुख गोलंदाज धीरज त्याच्यावरती मात्र आता प्रहार होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट मध्ये आहे फिल्डर. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय. चांगलं कॉलिंग आहे. तंत्रशुद्ध फटकेबाजी. अगदी विचार करून धाव घेतली जाते. सुनीलला माहिती आहे विकेट खूप महत्वाची आहे, कारण हातनोली टीमचा 12th मॅन देखील इथे सांगतो की प्रॅक्टिस कमी आहे, सरावाचा थोडा अभाव आहे. आणि सरावाचा अभाव असताना देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी 40 धावा डिफेंड केल्यात. फुलांचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट. 21 धावेवरती थांबतील दोन्ही खेळाडू. आणि एका धावेने पुन्हा एकदा थोडासा बदल. 23 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती. ती चांगली धावसंख्या आहे. 11 बॉल मध्ये 23 धावा खेळून काढल्यात. सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक असावा. आणखी 2 ओव्हर आहेत या सत्रातील. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडासा विचार करतोय. शांतता आहे मैदानामध्ये. ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा बॅट चेंज घेतले. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चुकी होतीये का असं वाटलं होतं, परंतु एकदाच निसटलेला झेल पुन्हा कॅच केला त्याने. आणि विकेट मात्र येते. पहिली विकेट, पहिला हादरा सुनील ठोंबरेच्या स्वरूपात. मोरबे टीम नवीन बॅट्समन नरेश ठोंबरे 3ऱ्या क्रमांकावरती आलाय खेळाडू. राजू देशमुख. राजू इथे दिसत नाहीयेत, कारण पहिली मॅच मला वाटतं राजूने बराचसा प्रोत्साहन दिला. राजूमुळे खऱ्या अर्थाने हातनुली टीम विजयी झाली. ते राजू मात्र इथे दिसत नाहीयेत. आमचे समीर ठाकूर देखील त्यांची आठवण काढतायत. सर्व आयोजक त्यांची आठवण काढतायत. राजू या आपण स्टेजच्या समोर, अगदी स्टेजवरती यायचं आपण. प्रज्वल निकालजे लेफ्ट आर्म बॉलर, मोरबे टीमचा एक आक्रमक गोलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. अबी सिंगल कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक येईल, परंतु आउटफील्डचा फायदा होईल फलंदाजांना. बॉल जाईल सीमा पार. या बॉल वरती येईल चौकार. तुम्हाला संधी कमी असेल, कारण बराच उशीर झालाय. चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये थोडासा बदल. 27 ऑन स्कोरबोर्ड विथ 1 लॉस. एक बाद 27 अशी अवस्था, अशी परिस्थिती आपण पाहतोय हातनोली टीमची आहे. प्रज्वल एक यंगस्टर, एक नौखा खऱ्या अर्थाने गोलंदाज, आणि त्याला संधी देण्याचं काम मात्र या ठिकाणी कर्णधाराने केलंय. फुलरलेनचा बॉल यावेळेस
33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र प्रज्वल वरती बराचसा दडपण असावा. एक नौका गोलंदाज आहे, कुठेतरी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं पाहिजे. ते इतर सर्व खेळाडू असतील, कर्णधार असेल, कारण समोर एक सलामीवीर खेळाडू खेळतोय, त्याच्या विरोधामध्ये बॉलिंग करणं इतकं सोपं नसेल. परंतु तरी देखील खूप चांगला प्रयत्न प्रज्वलचा आपण पाहतोय. अगदी 10 धावा आपण पाहतोय खर्च केल्यात पहिल्या 2 बॉल मध्ये. राऊंड द विकेटने बॉलिंग करत होता, आता ओव्हर द विकेटने आलाय, परंतु प्रहार मात्र होत आहेत. अभि गडगे पुन्हा एकदा बरसतोय तो गोलंदाजावरती. या बॉल वरती येतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्येने मात्र वेग पकडलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. हातनोली टीम पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की पहिल्या 2 ओव्हर मध्येच घरी जाते की काय, परंतु बघा काय क्रिकेट आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ अगदी सरड्यासारखा रंग बदलतो आणि सरड्यासारखा रंग बदलत असताना आपण पाहतोय सेकंड मॅच मध्ये मात्र अगदी तुफानी फटकेबाजी त्या खेळाडूंची आपण पाहतोय हातनोली टीमच्या. चांगला बॉल यावेळेस मात्र शरीरावरती आदळला, कोणती धाव नाहीये. 3 बॉल वरती 3 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय ते प्रज्वल निकालजेने. डॉट बॉल येतोय, धावसंख्या स्थिरावली आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हे 2 बॉल जर चांगले टाकले ना तर पुन्हा एकदा ही मॅच मध्ये जी रंगत आहे ती रंगत निर्माण होऊ शकते. परंतु जर मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी अडचणीत सापडेल ती मोरबे टीम. परंतु इथे थोडासा अति आत्मविश्वास आपण पाहतोय अभि गडगेचा. प्रत्येक बॉल ऑन साइड ला खेळण्याचा त्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बीट झाला. लगातार 2 चेंडू निर्धाव आले आणि समीकरण आपण विचार केला तर अजूनही 37 धावा धावफलकावरती आहेत. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये दोन्ही टीम कडून चांगली सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळलाय, पंचांचा इशारा. यस, लेग बाईची धाव आणि एका लेग बाईच्या धावेच्या मदतीने आपण पाहतोय 38 ऑन स्कोरबोर्ड. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट गेली. या 2 खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय, नरेश ठोंबरे आणि अभिषेक गडगे. दुसऱ्या बाजूला 3 ओव्हर मध्ये 38 धावा खर्च केल्या जीवन 11 मोरबे टीमने. स्लॉग ओव्हर बाकी आहे, शेवटचं षटक बाकी आहे. गणेश राणे हा गोलंदाज मला वाटतं वापरला जातोय. चला स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण आपल्याला सजवून घ्या. चंद्रकांत राणे आपल्याला विनंती आहे. गणेश राणेला आपण पाहतोय, संधी दिली. पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं प्रतीक होता. प्रतीकला पहिल्या 4 बॉल मध्ये 22 रन आल्या. 2 बॉल त्याने जरूर शेवटचे चांगले टाकले, परंतु थोडासा दडपण आला होता. हाय स्कोरिंगची मॅच होती आणि त्यामुळे कुठेतरी थोडासा चेंज आपण पाहतोय गोलंदाजांमध्ये. गणेश राणेला संधी दिली आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अभि गडगे ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग अभिने देखील केली आहे. 2 चौकार, 1 षटकार आणि 3 सिंगल आपण पाहतोय त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये. बॅटची एज आणि इथे पंचांचा निर्णय. यस, बॅट्समन होईल आउट. फलंदाज बाद. सलामीचा आलेला खेळाडू मात्र होतोय बाद. चला अभि थोडं थांबा. बाळू कोंडिलकर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज येतोय. गणेश राणे पहिला बॉल थोडासा खराब होता, परंतु त्याच्या नशिबात विकेट होती. विकेट आली आहे, फलंदाज बाद झाला आणि आता 5 बॉलचा स्लॉग ओव्हर मध्ये अजूनही खेळ बाकी आहे. भार्गव देखील विचार करतोय की 5 बॉल मध्ये कितपत धावा येतील. धावसंख्येची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहिले पहिल्या मॅच मध्ये, धीरज असेल, प्रथमेश असेल, चंद्रकांत असेल, चांगली बॅटिंगचे स्टारकास्ट खऱ्या अर्थाने 12 बॉल मध्ये 50 मारणारा प्रथमेश आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण खेळतोय, तर जास्तीत जास्त धावसंख्येची गरज आहे. परंतु इथे गणेश राणे लगातार 2 बॉल वरती घेतोय 2 विकेट.
प्रेम राणे आपण पाहतोय त्याने खूप चांगला झेल टिपला. 15 वर्षांचा खेळाडू आपण पाहतोय मोरबे टीम्स आणि काय चांगली फिल्डिंग केली आहे. फलंदाज मात्र बाद झाला. 2 बॉल मध्ये 2 विकेट. नवीन बॅट्समन यश कोंडिलकर. 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. गणेश राणे आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. विकेट हॅट्रिक येईल का? यश कोंडिलकर नवीन बॅट्समन मैदानामध्ये. चला पंच आपण सूचना द्यायची आहे. फलंदाजाला देखील विनंती असेल आपण टीम मीटिंग थोडी कमी घ्या. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक मात्र स्थिरावलंय ते 38 या आकड्यावरती. 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक येईल का गणेशच्या खात्यामध्ये? सरळ बॅटने उडवलाय. यश कोंडिलकरचा तडाखा. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लगातार 2 बॉल वरती 2 विकेट घेतल्या होत्या गणेशने, परंतु त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम केलंय ते यश कोंडिलकरने. 2 बॉल आणि 2 षटकार लगावलेत. आणि आसरेवाडीचे आमचे चॉकलेट बॉय हर्षद महाडिक जसे आले तसे मात्र षटकारांची बरसात व्हायला लागली आहे. गौतम ओसवाल यांच्याकडून जर तिसरा आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक हेलिकॉप्टर लुक, परंतु चेंडू हवेमध्ये. फलंदाज होईल बाद. तिसरी विकेट येते गणेशच्या खात्यामध्ये. आणि मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय व्यासपीठावरती. संतोषजी पिसाळ साहेब इथे लालबाग वरून मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेत. मी आयोजकांच्या वतीने पिसाळ साहेबांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आपल्याला या पण व्यासपीठावरती. अगदी लालबाग वरून मात्र या फक्त स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेत. डेड बॉल. बॉल काउंट होणार नाही. फलंदाज बाद होईल कारण तो मैदानाच्या बाहेर गेलाय. हा डेड बॉल आहे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अल्पेश बोंडगे नवीन फलंदाज. पंचांचा इशारा. वाईट बॉल. अवांतरची धाव. 1+ विकेट. नरेश ठोंबरे अल्पेश बोंडगेची जोडी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असते तेव्हा तेव्हा रनआउटचीच विकेट जाते. जे भार्गव या ठिकाणी सांगतायत की 15 वेळा हीच परिस्थिती उद्भवली आणि 15 वेळा तेच झालंय. परंतु इथे नवीन बॅट्समन बालू भोईर आपण पाहतोय.
मान्यवरांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. संतोषजी पिसाळ साहेब जे लालबाग वरून या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेत, या आपण साहेब या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. उद्योजक आहेत आणि अगदी वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. परंतु इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फलंदाज होईल बाद आणि लगातारची आलेली ही विकेट नरेश ठोंबरेची. लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नीरज नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखतोय. तीन विकेट गणेशच्या खात्यामध्ये आहेत. 3 विकेट त्याने घेतल्यात. चांगली बॉलिंग करतोय. 2 षटकाराचा मार जरूर खाल्लाय, परंतु इथे चौथी विकेट. क्लीन बोल्ड, बॅट्समन होईल आउट आणि 4 विकेट घेऊन 12 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग गणेश राणेची राहिली आहे. 2 खराब बॉल वरती 2 चांगले फटके आले, परंतु उर्वरित सर्व बॉल वरती मात्र त्यांनी घेतल्यात विकेट. चांगली बॉलिंग. धावफलकावरती धावा आपण विचार केला तर 51 लागल्यात. पुढच्या सत्रामध्ये मोरबे टीमला गरज असेल ती 52 धावसंख्येची. कशा पद्धतीने 24 बॉल मध्ये 52 धावा चेस होतील की त्या 52 धावा हातनोली टीमने जशा 30 बॉल मध्ये 40 धावा डिफेंड केल्या, तर 24 बॉल मध्ये 52 धावा डिफेंड करणं त्यांच्यासाठी कठीण जरूर नाहीये. परंतु कशा पद्धतीने हा खेळ रंगेल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील एक बुलंद आवाज मोपाडा परिसरातील मानस मनोरे. हॅलो, तर या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मी विनंती करेन आयोजकांना नक्कीच मी सर्व आयोजकांना विनंती करेन की आपण संतोषजी पिसाळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अगदी लालबाग वरून ते फक्त या स्पर्धेमध्ये दाखल झालेत या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी. खऱ्या अर्थाने आयोजकांवरती असणारं प्रेम मात्र या ठिकाणी त्यांनी दर्शवलंय. संतोषजी पिसाळ साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. नक्कीच त्याचबरोबर मी कुंडलिकजी डुकरे साहेब आपण उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचं व्यासपीठावरती, आपला देखील सन्मान केला जाईल. स्क्रीनवरती आपण पाहतोय संतोषजी पिसाळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मात्र या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण पाहतोय. संतोषजी पिसाळ साहेब उद्योजक आहेत, बऱ्याचशा दूरवरून ते या स्पर्धेमध्ये दाखल झालात. मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने देखील आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर योगेश नलावडे आपण देखील यायचे, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे विद्यमान सदस्य योगेश नलावडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. योगेश नलावडे या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर धनाजी डुकरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचे. चला मॅच ऑन ठेवायची आहे.
अजून 3 मॅचेस बाकी आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की मॅच मैदानाच्या आतमध्ये मोरबी आणि हातनोलीच्या विरोधामध्ये सुरू आहे, परंतु मोरबी आणि हातनोलीचे दोन खंदे समर्थक आजूबाजूला बसून बसून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. पंकजी ठाकूर आणि संदेशजी राणे एकमेकांच्या आजूबाजूला आहेत, एकमेकांचे सोबती आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांचे टीम एकमेकांच्या विरोधी आहेत. धनाजी डुकरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर महादेवजी मस्कर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्यानंतर मी आयोजकांना विनंती करेन अभि गरुडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर सागर नवगणे आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. प्रत्येक मान्यवराचा, प्रत्येक मित्र परिवाराचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. वळूयात मॅच कडे. आपण पाहतोय 52 धावा खऱ्या हाताने चेस करायचे आहेत मोरबी टीमला. सलामीची जोडी प्रथमेश चंदू राणे आणि धीरज राणे ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आहे. 52 धावा चेस करायचे आहेत आणि कुठेतरी मानस रणनीती असावी, कारण मोरबी टीमला देखील माहिती आहे नरेश टोमरे सारखा घातक गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये प्रथमेशची विकेट जेवढी सेफ राहील तेवढं मोरबी टीम साठी चांगलं आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो ही सलामीची जोडी चंदू राणे आणि धीरज राणेची. यस, ओव्हर टू यू मानस. शुक्रिया बंटी जी रसा सर. ये देखिए क्या कमाल की गेंदबाजी आपको नजर आएगी. नरेश टोमरे जिन्हें रायगढ़ एक्सप्रेस कहा जाता है, बहुत ही अच्छा एक्सपीरियंस, लेदर क्रिकेट भी वो खेल चुके हैं और रायगढ़ की टीम में भी उनको खेलते हुए हमने देखा है. और इस खिलाड़ी ने बतौर क्रिकेटर काफी नाम और काफी मशहूरत को हासिल किया है. और वही नरेश टोमरे बॉलिंग मार्ग पर नजर आएंगे. यॉर्कर थी इस बार, हेलीकॉप्टर शॉट कूद के निकाला जरूर ऑन साइड पर. खिलाड़ी देखिए काउ कॉर्नर रीजन से आएंगे वाइडिश लॉन्ग ऑन पर. तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आपको देखने को मिलेगी. P1 का ये ओवर 3 रन टीम का टोटल स्कोर कार्ड पर नजर आएगा. पीछा करना है बैटिंग टीम G1 11 मोरबी को 52 रनों का. 52 का करना है पीछा. नरेश टोमरे रायगढ़ एक्सप्रेस अच्छी गेंदबाजी हो रही है अभी तक. ये देखिए कमाल की लाइन एंड लेंथ थी लेकिन वाइड लाइन के बाहर, इसी वजह से अंपायर विशाल पाटिल सर इनका इशारा आएगा कि ये वाइड बॉल है. नरेश टोमरे रायगढ़ के कई धुरंधरों को उन्होंने खामोश किया, ठाणे के कई धुरंधरों को उन्होंने खामोश किया और बहुत नाम टेनिस बॉल में इस खिलाड़ी ने कमाया. लेकिन कोई खिलाड़ी बड़ा छोटा नहीं होता, जिसका खेल चलता है वो दिन उसका और वो खिलाड़ी बड़ा होता है. शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी ऑन साइड पर. टर्न कर कर इस खेल को अब जरूर अंजाम दिया जाएगा. देखते ही देखते दो खिलाड़ियों के बीच में से गेंद निकल जाएगी डीप फाइन लेग के बाहर. मिलेंगे इस पारी के पहले 4 रन. थैंक यू डीसी ऑपरेटर. 8 धावा 8 रन टीम का टोटल स्कोर कार्ड पर आपको यहां से जरूर नजर आएगा. लोअर फुल टॉस लेंथ वाली ये गेंद थी ऑफ साइड पर. क्या आप में गेंद को धकेला है, खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, लेकिन फील्डर और गेंद की रेस में गेंद की होगी जीत और ये जाएगी डीप कवर के बाहर. एक और बार बैक टू बैक बाउंड्रीज. पर्वत चौथीचं आयोजन या मैदानावरती पाहायला मिळत आहे. आज जरी ते आपल्यात नसले परंतु त्यांच्या आठवणी आपल्या स्मरणामध्ये कायम आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा क्रम गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केला जात आहे. परंतु
वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर यांचे गुरुवर्य आमचे सन्माननीय कारले महाराज जे गेल्या 3 दिवसांपासून या स्पर्धेला आपली हजेरी लावतायत आणि त्यांचं अतोनात प्रेम मात्र वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आसरेवाडीवरती आहे. तर कारले बाबांचं देखील पुनश्च एकदा आपण स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. चलेंगे मैदान पर 18 गेंदे और 40 का समीकरण आपको नजर आएगा. गेंदबाजी में होगा परिवर्तन और दूसरे ओवर की बागडोर को संभालने के लिए अभिषेक गढ़गे मैदान पर आते हुए नजर आएंगे. अठारह गेंदे है, 40 है. चलिए स्पीड अप करना है प्लीज, ज्यादा समय नहीं दिया जाएगा. घड़ी का काटा लगभग 4:45 बज चुकी है. अभी भी 3 मैचेस बाकी है, इसी वजह से टाइम अलर्ट है. 18 गेंदे है, 40 का समीकरण. धीरज राणे इस मैच में हार और जीत के बीच की सबसे बड़ी दीवार बनकर जरूर खड़े हो सकते हैं. एक विकेट, एक ब्रेक थ्रू यहाँ पे बहुत इंपॉर्टेंट होगा टीम आतनोली के लिए. अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट के एंगल से ये देखिए स्लॉग स्वीप करने की कोशिश जरूर की गई है, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन का इस्तेमाल किया जाएगा. अंपायर नरेश मात्रे सर का इशारा, इट इज अ वाइड बॉल. बिल्कुल अंपायर का डिसीजन आखिरी जरूर माना जाएगा. वाइड बॉल की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 13 रन. 13 का आंकड़ा जब भी आता है भार्गव सर हमेशा मैं याद दिलाता हूँ, 13 क्या होगा कालिया, क्या होगा 13, क्योंकि 13 बहुत डेंजर नंबर होता है. लेकिन 13 पे भले ही कालिया हो, 13 पे तालियां भी होती है. किसके लिए बजेंगी आज? इस बार ऑफसाइड पर कवर के ऊपर से इनसाइड आउट ओवर द कवर्स, द बॉल इज गोज इनटू द फेंस. डीप एक्स्ट्रा कवर के बाहर मिलेंगे 4 रन. थैंक यू डीसी. मैंने कहा था हार और जीत के बीच की सबसे बड़ी दीवार बन सकती है धीरज राणे, और उन्होंने मैंने जो कहा उसको सच करके बताया. कमाल की बाउंड्री आ चुकी है उनके बाद से. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार का इस्तेमाल किया जाएगा, लेकिन खिलाड़ी इस बार डीप में. कप्तान की अच्छी कैप्टनशिप हम कह सकते हैं, क्योंकि उन्होंने जाना, देखा, परखा, सोचा, समझा और एक खिलाड़ी को तुरंत उन्होंने डीप बैकवर्ड पॉइंट पर तैनात किया था कि इनको फील्ड जरूर किया जाएगा. तब तक 2 रन मैदान के अंदर जरूर पूरे किए जाएंगे. दोनों ही टीमों ने इस पहले नंबर की ट्रॉफी को उठाने का सपना देखा है, लेकिन जो खून पसीने की मेहनत मैदान पर दिखाएगा उसी का सपना साकार होगा इस मैच में. इस बार बढ़िया शॉट को अटेम्प्ट किया जरूर. गेंद जाएगी बंदूक की गोली की रफ्तार से धाड़ धाड़. फाइन लेग के बाहर मिलेंगे 4 रन. क्या कमाल की बैटिंग मैदान के अंदर होती हुई आपको नजर आएगी. माहौल चाहे गर्म हो या ठंडा, लेकिन धीरज हमेशा गाड़ता है अपने नाम का झंडा. और कमाल की बैटिंग, बैक टू बैक बाउंड्रीज मैदान के अंदर आपको आती हुई नजर आएंगे. टीम का टोटल बना 23 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर. इस बार फुल टॉस बनाया, गेंद को चहलकदमी की थी, स्टेप आउट हुए थे. मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट होता है, इसका जिक्र हमेशा किया जाता है. सिंगल यहां से भी आपको आता हुआ नजर आएगा. अच्छी बैटिंग स्ट्रैटेजी आपको नजर आएगी. सेंसिबल बैटिंग परफॉर्मेंस इन दोनों बल्लेबाजों से आपको नजर आएगा. एज एन बैटर में हमेशा बताता हूँ, सेंसिबिलिटी, मैच्योरिटी एंड पेशेंस, ये 3 चीजों का होना आपके पास बहुत जरूरी, तो आप लंबे रेस की घोड़ी बनती है. बैटिंग में अटैक करने की कोशिश, इस बार लॉफ्ट जरूर किया था, प्रॉपर एलिवेशन आपको नहीं नजर आएगा. अलोंग द कार्पेट से काउ कॉर्नर पर फंबल किया, सिंगल का कन्वर्जन डबल में किया जाएगा.
एक एक रन की कीमत बेशुमार है इस मैच में। एक एक रन सोने के भाव के बराबर है जो बचाना पड़ेगा टीम अतनोली के खिलाड़ियों को। कई सारे दर्शक इस मैदान के ऊपर आज आपको नजर आएंगे क्योंकि आज है सुपर डुपर संडे का धमाका। इस बार भी हाफ ट्रैकर वाली बॉल थी, ऑन साइड पर ही खेला है। दूसरा लेना चाहते हैं, मुश्किल हो सकती है, लेकिन 2 रन यहां से भी जरूर पूरे किए जाएंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 100% कमिटमेंट, 100% एफर्ट आपको दोनों खिलाड़ियों से नजर आएगा। 2 ओवर का खेल हुआ समाप्त, 52 का करना है पीछा। टीम का टोटल है स्कोर कार्ड पर 28 रन, आने वाली 12 गेंदे और 24 का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। चलिए ड्रिंक्स ब्रेक, पानी लेकर मैदान पर तुरंत जाना है। चलिए मैदान के अंदर ड्रिंक्स ब्रेक किया जाएगा तुरंत। ड्रिंक्स ब्रेक का होने के बाद मैच को आपको ऑन करना है। 12 गेंदे है, 24 का समीकरण है। दोनों ही टीमें एक दूसरे के काफी करीब। एक तरफ अगर हम बात करें तो टीम मोरबे की, दूसरी तरफ हम बात करें टीम अतनोली की। अगल बगल वाले ये गांव, लेकिन मैदान के अंदर आप अपोनेंट्स होते हैं, मैदान के अंदर आप प्रतिस्पर्धी होते हैं और मैदान के अंदर आप एक दूसरे के दुश्मन होती है। क्योंकि जीतना हर एक टीम का मकसद होता है, लेकिन जीतता वही है जिसके अंदर जीतने की काबिलियत, जोश, जज्बा और जुनून होता है। 12 गेंदे, 24 का समीकरण है। बैलेंस इक्वेशन में आपको ये मैच अब यहाँ से जरूर नजर आएगी। पहली ओवर रायगढ़ एक्सप्रेस नरेश टोमरे जिन्होंने 12 रन दिए, लेकिन दूसरी ओवर हल्का सा महंगी साबित होती हुई नजर आई, जिसमें अभिषेक गढ़गे ने 16 रन खर्च किए और उसी की वजह से 2 ओवर में 28 बनाई टीम का टोटल। गेंदबाजी में होगा परिवर्तन। पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो गेंदबाज सुनील टोमरे आएंगे बॉलिंग मार्क के ऊपर। स्पीड अप बिल्कुल करना है क्योंकि 4:50 हो चुकी है। अभी भी 3 मैचेस बाकी है, इसका जिक्र हमेशा किया जाएगा। राजवीर 11 वरोसे टीम के कैप्टन आपको यहाँ पे मौजूद रहना है। जैसे ही ये मैच ओवर होगा टॉस बिल्कुल किया जाएगा। चलिए सुनील, अब एक्स्ट्रा टाइम नहीं लेना है प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट, क्योंकि समय हमारे पास कम है। सूर्य अपने अस्त की ओर चल पड़ा है। जिस टूर्नामेंट का इंतजार हम कर रहे थे वो टूर्नामेंट आई, उसने शान भी दिखाई और अब वो टूर्नामेंट अपनी समाप्ति की ओर बढ़ रही है। 12 गेंदे, 24 का समीकरण। सुनील टोमरे ऑन बॉलिंग मार्क। तीसरे ओवर की शुरुआत की जाएगी। पहली गेंद एकदम जड़ में डाली गई है, यॉर्कर। ब्रह्मास्त्र का इस्तेमाल मैदान के अंदर किया जाएगा। जहरीली गेंद जिसे हम कहते हैं, जिसकी डिलीवरी आपको देखने को मिलेगी सुनील के माध्यम से। दीपक काइनकर और गणेश जी वाघमारे साहब इनकी तरफ से अगर चंदू इनके बाद से छक्का आता है तो 500 रुपए का इनाम उनको जरूर दिया जाएगा। इनाम अब लगेंगे क्योंकि दोनों टीमों के लिए जीत बहुत इंपॉर्टेंट इस मैच में। इस बार फुलर लेंथ वाली बॉल थी, ताकत का इस्तेमाल किया जा रहा है। बल्लेबाज चंदू राणे की हम बात करें तो ताकत से ये खिलाड़ी ज्यादा खेलता है, लेकिन धीरज की बात करें तो इनके पास ताकत, टाइमिंग, ये दोनों चीजें हमें हमेशा नजर आती है। लेकिन प्रथमेश राणे का पीछे रहना एक अलग स्ट्रैटेजी, अलग रणनीति को बताता है इस मैच में टीम जीवन 11 मोरबे की। क्योंकि पिछले मैच में 50 उस खिलाड़ी ने लगाई थी 5वीं टूर्नामेंट की। हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम गणेश जी वाघमारी साहब इनकी तरफ से दिया जाएगा। इस बार पैडल स्वीप किया था फ्रंट फुट से, ये शॉट आपको जरूर नजर आएगा। मिड विकेट जोन, दूसरे की कोशिश, रन आउट का मौका। अंपायर विशाल पाटिल सर रेफर करेंगे थर्ड अंपायर को। डीआरएस डिसीजन रिव्यू सिस्टम चेक जरूर किया जाएगा, बिल्कुल आपको बताया जाएगा। बैट इन है कि नहीं बिल्कुल चेक किया जाएगा, थर्ड अंपायर बिल्कुल आपको बताएंगे।
आउट का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के माध्यम से। बैट हवा में थी, ग्राउंडेड नहीं हुई थी, उससे की वजह से ये विकेट जाएगा टीम जीवन 11 मोरबी को। पहला झटका, चंदू राणी बैक टू डग आउट। थैंक यू डीसी ऑपरेटर। गेंदे यहाँ से बची है, 9 गेंदे और जीत के लिए जरूरत है 21 रनों की। गेंदे बची है, 9 रन बनाने है। 21 मैदान के अंदर प्रथमेश राणे की एंट्री जरूर हो चुकी है और ये जोड़ी A1 क्वालिटी की है बैटिंग टीम जीवन 11 मोरबी की। क्या ये 21 बनेंगे या बचाए जाएंगे? सुनील फिर एक बार तैयार होंगे। फुल टॉस थी, मौका दिया था, वेट एंड वॉच वाला आपको गेम प्ले नजर आएगा, लेकिन धीरज राणे नाखुश है। उन्हें पता है ये मौका था, इस पे 4 या 6 कंफर्म हो सकते थे, लेकिन एलिवेशन नहीं है, कनेक्शन नहीं है, और विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा बताया जाता है। सिंगल यहां से भी आता हुआ आपको नजर आएगा। अब स्ट्राइकिंग एंड पर बड़े खिलाड़ी, ये बड़ा बैटल है। जीवन 11 मोरबी के प्रथमेश राणे जो मैन ऑफ द मैच बने थे और सुनील तोमरे जो भी मैन ऑफ द मैच बने थे, यानी 2 हीरो के बीच लड़ाई, 2 शेरों के बीच लड़ाई, और अब मजा आएगा इस मैच में। सुनील टू प्रथमेश, मजा आएगा। क्या होगा क्या कुछ नहीं होगा। पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, एकदम जड़ में बैट के नीचे आपको गेंद की पिचिंग नजर आएगी। दूसरे की कोशिश है, अंपायर फिंगर गोस अप। जल्दी का काम शैतान का होता है, आपको बनना था भगवान, लेकिन आप बनेंगे शैतान तो जाएंगे वापस। दूसरा झटका दिया जाएगा। सात गेंदे है, 19 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। न्यू बैटर इन एट नंबर 4 की पोजीशन पर समीर राणे मैदान के अंदर जाते हुए आपको नजर आएंगे। जैसे ही धीरज का विकेट गया, पूरी जिम्मेदारी है बल्लेबाज प्रथमेश राणे के कंधों पर इन रनों को बनाने की और अपनी टीम को जीत दिलाने की। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी, एक्सपीरियंस का इस्तेमाल किया जा रहा है गेंदबाज सुनील ठोमरे इनके माध्यम से। इस बार बैकफुट से ताकत का इस्तेमाल किया, मिड विकेट जोन में क्रॉस बैटेड शॉट आपको जरूर नजर आएगा। मिलेगा आखिरी गेंद पे एक सिंगल रन, और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पीछा करना है 34 का, पीछा करना है 52 का, रन बने है 34, यानी गेंदे बची है 6 और जीत के लिए 18 रन का समीकरण मैदान के अंदर अब यहां से आपको नजर आएगा। 6 गेंदे 18 रन। दोनों टीमों के कई सपोर्टर्स अपनी अपनी टीम जीते इस भावना से मैदान के ऊपर मैच जरूर देख रही है, लेकिन चलिए टीम मीटिंग रही है। नरेश अपनी टीम को कहिए फील्ड सेटल कीजिए और तुरंत आपको आखिरी ओवर की शुरुआत करनी है। 6 गेंदे 18 रन। चलिए टीम राजवीर 11 भरोसे के कप्तान सुबोध भोसले आइए, आपको यहाँ पे प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए तैयार रहना है। टीम राजवीर 11 भरोसे के कैप्टन सुबोध आइए, जैसे ही ओवर होता है टॉस किया जाएगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज यश कोंडिलकर बॉलिंग मार्ग पर। यही वो खिलाड़ी जिसने पहली इनिंग में अपने टीम को वेल फिनिश दिलाई थी। 2 छक्के जिनके बैट से देखने को मिले थे, और इस सीजन में पहली बार ऐसन बॉलर उनके हाथ में गेंद थमाई गई है। कुछ सोची समझी रणनीति है, या फिर नरेश कहेंगे कि ये पत्ता ऐसा है जो कभी भी बाजी को पलट देता है। क्या माइंडसेट होगा, बिल्कुल पता चलेगा। गेंदे बची है 6, रन बनाने हैं 18। शुरुआत की जाएगी गेंदबाज यश
तैयार होंगे बॉलिंग मार के ऊपर, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद के ऊपर स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है, अंपायर की उंगली उठी, गेंदबाज के हैंड को टच किया था बॉल ने, सीधा टकराई विकेटों पर। दुर्भाग्यशाली रहेंगे बल्लेबाज समीर राणे, जाएंगे वापस। ये मुश्किल परिस्थितियां मैदान के अंदर पैदा हो चुकी है, जहां से रनों की जरूरत है वहां से विकेट बैक टू बैक जा रही है, और ये मुकाबला रोमांच की चरम सीमा पर यहां से आपको अब नजर आएगा। ये शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, द बैटर गोज फॉर द बिग वन एंड द बॉल इज गोइंग डायरेक्टली इनटू द फेंस। दिस इज अ ह्यूज मैक्सिमम। मजा आएगा। प्रथमेश राणे के सिक्स ने मैदान के अंदर अपनी टीम जीवन 11 मोरबे के हौसले बुलंद किए हैं। जीत की तरफ हम अभी भी बढ़ सकते हैं, ये इस खिलाड़ी ने बताया है। हिम्मत हारना आपकी सबसे बड़ी हार होती है, मुश्किल परिस्थिति में कोशिश करना और लड़ना आपकी सबसे बड़ी जीत होती है। गेंदें बचेंगी यहाँ से 4, रन बनाने हैं 12। हेलीकॉप्टर शॉट को उड़ाया जाएगा। MS धोनी सर की याद दिलाने वाला प्रथमेश राणे, द मैन ऑन फायर, मिलेंगे 6 रन। और प्रथमेश राणे तू तो राजा हो गया। गेंदें बचेगी यहाँ से 3 और जीत के लिए 6 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। जो अटैक दिखाया इस खिलाड़ी ने, जो कमबैक दिखाया इस खिलाड़ी ने, बताया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। गेंदें बची है 3-6 का समीकरण। मजा आएगा, मैंने कहा था ये मैच अपने रोमांच की चरम सीमा पर है। तमाम दर्शक जो मैदान पर है, फोकड़ पे पैसा वसूल। ये मैच आपको होता हुआ यहाँ से जरूर नजर आएगा। इसीलिए हम कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है, और मजा आएगा इस मैच में। इस बार भी फुल टॉस थी, खर्राब गेंद थी, ऑन साइड पर टर्न किया बॉल को, गेंद जाएगी स्क्वायर लेग पर, एक आया, दूसरे की कोशिश की जाएगी, लेकिन दूसरे की कोशिश में ये जाएगा रन आउट का विकेट। लेकिन अच्छी बात है, स्ट्राइक रहेगी प्रथमेश राणे के पास। गेंदें बची है 2, रन बनाने हैं 5। डीजे दो गेंदे 5 का समीकरण, नेल बाइटिंग एनकाउंटर, दांतों तले लोहे के चबे चबाने वाला मैच ये मैदान के अंदर आपको यहां से अब जरूर नजर आएगा। 2 गेंदे बची है, 5 रन का समीकरण। गेंदबाज यश कोंडिलकर, सामने है प्रथमेश राणे। हेलीकॉप्टर शॉट इस बार भी निकाला, यॉर्कर लेंथ, कमाल की गेंद है, एक आया, दूसरे की कोशिश जरूर की जाएगी, लेकिन दूसरे रन की कोशिश में एक और बार बल्लेबाज जाएंगे वापस। अब समीकरण है 1 गेंद 4 रन। चलिए स्पीड अप करना है, 1 गेंद 4 का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा।
क्या कमाल की मैच हो रही है। जितनी प्रशंसा की जाए दोनों टीमों की उतनी कम, जितनी तारीफ की जाए दोनों खिलाड़ियों की उतनी कम। और ये इस ट्रॉफी का रोमांच बढ़ाने का काम किया है इस मैच ने मैदान के अंदर। एक गेंद 4 रन, हाई वोल्टेज ड्रामा जो मैदान के अंदर यहाँ से अब आपको जरूर नजर आएगा। प्रथमेश राणे क्या अपनी टीम के लिए मैच विनर बनेंगे या फिर यश कहेंगे नहीं अब की बारी मेरी बारी, पता बिल्कुल चलेगा। एक गेंद 4 की जरूरत। फुल टॉस गेंद है, खराब गेंद, एमएस धोनी स्टाइल में मैच को किया जाएगा फिनिश। प्रथमेश राणे वन साइड हीरो, वन मैन आर्मी और मैच को जीता है टीम G111 मोरबी ने।